नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वामी भक्ती या आध्यात्मिक चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी रास जी येत्या काळात 7व्या आकाशावर झेपावणार आहे। होय मित्रांनो, ही रास आहे जगातील सर्वात श्रीमंत रास म्हणून ओळखली जाणारी, जिचं भाग्य आता आकाशाला भिडणार आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या भाग्यविधायक प्रवासाला। 1. ग्रहस्थितीचा जबरदस्त योग वजा भाग्यात उघडतील सोनेरी दारं। ग्रहांच्या हालचालीतून एक शक्तिशाली संयोग तयार झाला आहे। बृहस्पती, शुक्र आणि चंद्र यांचा त्रिगुण योग निर्माण होत आहे। हा योग फक्त एका राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे। या संयोगामुळे जुने अडथळे दूर होतील, पैशाचा प्रवाह वाढेल, थांबलेली कामे अचानक वेगाने पुढे जातील, कर्ज हलके होतील, आत्मविश्वास वाढेल। 2. ही रास जगातील सर्वात श्रीमंत रास का? या राशीवर लक्ष्मीदेवीची कायम कृपा राहते। पैसा, सोनं, मालमत्ता, घर, जमीन या राशीचे लोक जिथे हात लावतात तिथे लाभच मिळतो। त्यांचं विचारशक्ती मजबूत असते, निर्णय क्षमता तुफान असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राशीवर महालक्ष्मी आणि शनिदेव दोघांची छत्रछाया असते। 3. 7व्या आकाशावर झेपावणार त्यांचं नशीब। येणारा काळ या राशीसाठी सुवर्णयुगासारखा असणार आहे। अनपेक्षित ठिकाणांहून पैसा येईल, नवीन व्यवसाय, नवी नोकरी, मोठे करार, लॉटरीसारखे भाग्ययोग सकारात्मक होतील। घरात आनंद वाढेल, नातेसंबंध मजबूत होतील आणि मनात शांतता नांदेल। आरोग्य सुधारेल आणि नवीन ऊर्जा मिळेल। 4. कोणती आहे ही रास? मित्रांनो, ही रास म्हणजे वृषभ रास, टॉरस। बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे वृषभ राशीचं भाग्य आता 7व्या आकाशावर जाणार आहे। वृषभ राशीच्या लोकांना पैसा, संपत्ती, मानसन्मान, नवीन संधी आणि जीवनात मोठी उंची मिळणार आहे। 5. वृषभ राशीच्या लोकांसाठी खास शुभ संदेश। जर तुम्ही वृषभ रास असाल तर स्वतःवर विश्वास ठेवा, नवीन कामांची सुरुवात करा। ज्याची स्वप्न खूप दिवसांपासून मनात आहेत ते आता पूर्ण होणार। नकारात्मक लोकांपासून दूर राहा, लक्ष्मी देवीचा मंत्र जपा। 6. भाग्य वाढवण्यासाठी आजच करा हा छोटासा उपाय। शुक्रवारी देवीच्या चरणांवर पांढरी फुले अर्पण करा, गोड खाऊ गरीब मुलांना द्या, घरातील काचसारख्या वस्तू स्वच्छ ठेवा। ओम श्रीम महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा। हे केल्याने पैसा स्थिर राहील आणि नशीब उंच भरारी घेईल। शेवटी एक शक्तिशाली संदेश, भाग्य कोणाच्याही मागे धावत नाही। ज्यांची मन शुद्ध, प्रयत्न अखंड आणि विचार सकारात्मक असतात त्यांच्यावर देवाची कृपा आपोआप होत असते। जर तुमची रास वृषभ असेल, सांभाळा, तुमच्या आयुष्यात एक नव पर्व सुरू होणार आहे, 7व्या आकाशाइतकं उंच आणि तेजस्वी। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।